नागपूरच्या मानकापूर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने अत्यंत कौतुकास्पद कामगिरी करत तांत्रिक तपासाच्या आधारे तब्बल 57 हरवलेले मोबाईल शोधून काढले आहेत। नागपूरचे पोलीस आयुक्त श्री रवींद्र कुमार सिंह यांच्या आदेशानुसार मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गेल्या 6 महिन्यात नागरिकांचे मोबाईल गहाळ किंवा हरवले होते। या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शोध मोहीम राबवली। यामध्ये सॅमसंगचे 12, रेडमी 7, ओप्पो 7, मोटोरोला 4, विवो 4, पोको 6, टेक्नो 2, वनप्लस 14 आणि एक आयफोन अशा विविध नामांकित कंपन्यांच्या 57 मोबाईलचा समावेश आहे। या जप्त करण्यात आलेल्या मोबाईलची एकूण किंमत सुमारे 7,60,000 रुपये आहे। 28 मे 2026 रोजी मानकापूर पोलीस ठाण्यात आयोजित एका विशेष कार्यक्रमात पोलीस उपआयुक्त परिमंडळ 2 श्री नित्यानंद झा यांच्या हस्ते हे सर्व मोबाईल मूळ मालकांना म्हणजेच नागरिकांना सन्मानपूर्वक परत करण्यात आले। वर्षानुवर्षांची कमाई किंवा महत्त्वाचा डेटा असलेले हरवलेले फोन पुन्हा हातात मिळाल्यामुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद पाहायला मिळाला आणि त्यांनी नागपूर पोलिसांचे मनापासून आभार मानले। ही यशस्वी कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री हरेश काळसेकर, पोलीस निरीक्षक गुन्हे, पोलीस हवालदार सुरेश ढंगरे, पोलीस शिपाई अनिल राठोड आणि विक्रमसिंग ठाकूर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे। मानकापूर पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातून मागील 6 महिन्याच्या कालावधीमध्ये काही मोबाईल हे हरवलेले होते। त्याबाबत नागरिकांनी मानकापूर पोलीस स्टेशनला तक्रारी केलेल्या होत्या। याच्यामध्ये यशस्वीपणे एकूण 57 मोबाईल जे एकूण किंमत 7,60,000 रुपये आहे अंदाजे। हे मोबाईल आम्ही वेगवेगळ्या ठिकाणाहून संपूर्ण भारतभरातून हस्तगत केलेले आहेत। काल रोजी माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्री नित्यानंद झा सर यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या हस्ते या नागरिकांना ते मोबाईल परत करण्यात आलेले आहेत। यामध्ये माननीय पोलीस आयुक्त सर यांनी नागपूरमध्ये मोबाईल शोधण्याबाबत विशेष मोहीम चालू केलेली आहे आणि त्या मोहिमेचा एक भाग म्हणून नागरिकांना हे मोबाईल परत करण्यात आलेले आहेत। यामध्ये माननीय DCP नित्यानंद झा सर हे त्यांच्या हस्ते हे मोबाईल रिटर्न करण्यात आले। अंदाजे एकूण किंमत 7,60,000 रुपये आहे आणि संपूर्ण सगळ्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई आम्ही केलेली आहे। याच्यामध्ये पोलीस हवालदार सुरेश ढेंगरे, पोलीस शिपाई अनिल राठोड, पोलीस शिपाई विक्रम कुमार ठाकूर या तिघांनी विशेष मेहनत घेतलेली आहे आणि पूर्ण सगळ्या मोबाईलचा तांत्रिक तपास केलेला आहे। अजून काही नागरिकांचे मोबाईल मिसिंग आहेत ते देखील आम्ही शोधत आहोत।